जय जगदंब. नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे की दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमा या काळामध्ये अनेक घराण्यांमध्ये स्वतःचं देवघर हे पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवलं जातं. देवी देवतांची पूजा केली जात नाही. देवाच्या मूर्त्यांना स्नान, त्या ठिकाणचं कुंकुमार्चन किंवा त्यांचा गंधविलेपन, नैवेद्य कुठल्याही प्रकारचे पूजा उपचाराचे विधी केले जात नाही. नेमकं ही प्रथा का सुरू झाली आणि मुळामध्ये ती का सुरू झाली हे तर महत्त्वाचं आहे, परंतु ही आता आपण आज रोजी पाळली पाहिजे की नाही. म्हणजे दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत स्वतःच्या घरातील देवाची पूजा आपण करावी की न करावी, की देवघर त्या ठिकाणी झाकून ठेवावं. आपण सुरुवातीला इतिहास जाणून घेऊ की नेमकं ही जे काही देवघर झाकण्याची प्रथा आहे ही का सुरू झाली. यामागे कारण आपल्याला आढळतं ते म्हणजे तुळजापूरच्या भवानीचं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी श्री तुळजाभवानी माता ही वर्षातून 3 वेळेला मंचकी निद्रा घेत असते. मंचकी निद्रा म्हणजे देवीची मूळ मूर्ती तिच्या सिंहासनावरून बाजूला करतात आणि तिला एका मंचकावरती, एका पलंगावरती झोपवण्यात येतं. आता हे निद्रेचे एकूण 3 प्रकार आहेत, ते म्हणजे घोर निद्रा, मोह निद्रा आणि त्या ठिकाणी श्रमनिद्रा. घोर निद्रा, मोहनिद्रा, श्रमनिद्रा अशा प्रकारच्या 3 त्या ठिकाणच्या निद्रा आहे. त्यापैकी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे एकादशी ते कोजागिरी पौर्णिमा या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला जे काही निद्रा देण्यात येते, तिला जे काही पलंगावरती झोपवण्यात येतं, याला त्या ठिकाणी श्रमनिद्रा असं नाव आहे. कारण त्याच्या मागची एक धारणा अशी आहे की ज्या वेळेला देवीचं दैत्यासोबत युद्ध सुरू होतं, या युद्धामध्ये 9 दिवस अहोरात्र देवीने दैत्याशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला आणि त्या ठिकाणी विजय पताका मिरवली. दैत्यावरती देवीने स्वतःची चढाई करून ज्या वेळेला त्याचा वध झाला आणि देवीने शिलांगण केलं, सीमोल्लंघन केलं, त्यावेळेला भवानी मातेला अतिशय जास्त श्रम झाले होते, कारण ती अहोरात्र 9 दिवस त्या ठिकाणी झटत होती. या 9 दिवसांचे श्रम भरून काढण्यासाठी देवीने त्या ठिकाणी दसऱ्याच्या रात्रीपासून ते पुढे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जो काही निद्रा काळ स्वतःसाठी मागून घेतला किंवा जो काही निद्रा काळ तिने ठरवला, त्याला त्या ठिकाणी श्रमनिद्रा हे नाव देण्यात आलं. श्रम म्हणजे त्या ठिकाणी झालेले असणारे कष्ट किंवा जीवाला झालेला असणारा त्रास, आणि तो भरून काढण्यासाठी, हे श्रम भरून काढण्यासाठी, त्याचं परिमार्जन होण्यासाठी देवीने घेतलेली निद्रा ती म्हणजे श्रमनिद्रा. मग एक भावना अशी आहे की तुळजापूरची भवानी जर त्या ठिकाणी 9 दिवस युद्ध खेळते, त्याच्यानंतर 5 दिवस ती मंचकावर निद्रा घेते, तर या एकादशी म्हणजेच दसऱ्याच्या रात्रीपासून ते कोजागिरीच्या सूर्योदयापर्यंत या काळामध्ये आपण सुद्धा आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करू नये. आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये या 4-5 दिवसामध्ये स्वतःचं देवघर हे पांढऱ्या कपड्याने झाकून टाकण्यात येतं किंवा त्याच्यासमोर पांढरा कपडा टांगण्यात येतो, पडदा लावण्यात येतो आणि कुठल्याही प्रकारचे उपचार केले जात नाही. मुळामध्ये मी या प्रथेच्या विरोधामध्ये आहे, हे मी उघडपणाने सांगतो. त्याचं कारण असं की तुळजापूरमध्ये भवानी माता जी निद्रा घेते ती फक्त त्या ठिकाणी असणाऱ्या दसऱ्यापासून ते कोजागिरीपर्यंतच घेत नाही, तर त्या व्यतिरिक्त अजून 2 वेळेला सुद्धा घेते. भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा पितृपक्ष सुरू असतो, या पितृपक्षाच्या काही तिथीमध्ये सुद्धा तुळजाभवानीला त्या ठिकाणी घोर निद्रा प्राप्त होते. त्याबरोबरच शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा जगदंबा ध्यान अवस्थेमध्ये असते. त्या ठिकाणी ती संपूर्ण जगाला मोहमाया पुरवते, म्हणून देवी तेव्हा सुद्धा मोहनिद्रा घेते. म्हणजे आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या खेरीज इतर वर्षातून आणखीन 2 वेळेला सुद्धा देवी त्या ठिकाणी झोपी जाते असं म्हणतात. मग त्या ठिकाणी देवीला त्या 2 वेळेला ज्या निद्रा प्राप्त होतात, तेव्हा सुद्धा आपण आपले देव झाकून ठेवतो का? देवपूजा बंद करतो का? शाकंभरी नवरात्राच्या वेळेला म्हणजे पौष नवरात्रीच्या वेळेला आपली देवपूजा अखंड सुरूच असते. त्याबरोबरच असणाऱ्या पितृपक्षामध्ये सुद्धा आपली पूजा पाती, नैवेद्य, देवाचं स्नान, आरती हे विधी सुरूच असतात. मग नेमकं शारदीय नवरात्र उत्सवाच्या विजयादशमीपासून ते कोजागिरीपर्यंत ज्या ठिकाणी जगदंबेला श्रमनिद्रा मिळते तुळजापूरमध्ये, तर त्याचं अनुकरण करून आपण आपल्या घरातील देवपूजा बंद करण्याचं कारण ते काय? कुठलंही कारण नाही. आणि आपण अजिबात देवपूजा बंद न करता अगदी
विजयादशमी म्हणजे दसरा असेल, त्यानंतरची एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि शेवटी कोजागिरी पौर्णिमा अविरतपणे दररोज नेहमीप्रमाणेच आपली पूजा पाती, ध्यान धारणा, आरती, देवाचा नैवेद्य, स्तोत्र पठण, त्या ठिकाणी असणारे कवच सर्व काही सुरू ठेवले पाहिजे. कुठल्याही नित्यसेवेमध्ये आपण खंड पडू देता कामा नये. आता काही जण त्या ठिकाणी म्हणतील की सर, मग त्या ठिकाणी देवी तर झोपलेली असते, मग देवी झोपलेली असताना आपण तिची पूजा करून कशी चालेल? तर बघा, जगदंबा कधीही झोपी जाऊ शकत नाही, कारण जगदंबा हे त्या ठिकाणी शक्तीचं प्रतीक आहे. जर या पृथ्वीवरील या वातावरणामधील शक्ती झोपी गेली, शक्ती लयाला गेली, तर त्या ठिकाणी संपूर्ण प्राणी मात्रांचं जीवन संपुष्टामध्ये येईल. कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये जे काही बळ आहे, कार्य करण्याची जी काही स्फूर्ती आहे, जी काही चेतना आहे, हीच मुळामध्ये जगदंबेची शक्ती आहे. आणि म्हणून जर जगदंबा झोपी गेली असं आपण मानलं, तर तुम्ही आणि मी काय, पशु पक्षी, किडा मुंगी, कीटक याबरोबरच असणाऱ्या झाड वनस्पती, अगदी वृक्षासहित सर्व जी काही ही जीवित योनी आहे, सर्व जीवित योनीच त्या ठिकाणी मृतावस्थेला प्राप्त होईल, कारण त्यांच्यामधील चेतना निघून जाईल. बघा ना, झाड हिरवगार असतं, त्या झाडाला फळं फुलं येतात, पानं टवटवीत होतात, परंतु ज्या वेळेला कडक उन्हाळा पडतो त्यावेळेला या झाडामधील प्राणशक्ती न्यून होते, त्यावेळेला झाड सुद्धा सुकून जातं, म्हणजे त्याची चेतना लोप पावली. मनुष्य सुद्धा जोपर्यंत ताजा तवाना आहे तोपर्यंत ठीक, पण तो जर का रोगाने ग्रसित झाला, त्याची प्राणशक्ती त्या ठिकाणी न्यून झाली, तर मनुष्य सुद्धा मरणासन्न अवस्थेला पोहोचतो. त्या ठिकाणी मनुष्यातील चेतना कमी होते. याबरोबरच किडा मुंगी, पशु आणि पक्षी यांच्यामध्ये जोपर्यंत अन्न गोळा करण्याचं बळ आहे तोपर्यंतच त्यांची चेतना कायम असते. त्यांची त्या ठिकाणी अन्न गोळा करण्याची शक्ती जर का लोप पावली, म्हणजे ते जर का अशक्त झाले, तर त्या ठिकाणी ते सुद्धा मरणासन्न अवस्थेला पोहोचतात, कारण त्यांचीही चेतना लोप पावते. मग किडा मुंगी, पशु पक्षी, वनस्पती, वृक्ष आणि मनुष्य या सर्व जीवित योनीला जी काही चेतना पुरवते, ही जगदंबेची त्या ठिकाणची कार्यशक्ती आहे, तिची त्या ठिकाणी असणारी चेतना आहे. त्या ठिकाणी तिचं जे कैवल्य आहे, या कैवल्यामुळे संपूर्ण सृष्टी या ठिकाणी स्वतःचं कार्य करून राहिली. मग त्या ठिकाणी जगदंबा कधीच झोपी जाऊ शकत नाही. ना तुळजापूरमध्ये, ना माहूरगडला, ना तुमच्या घरी, ना माझ्या घरी, ना कोणाच्याच घरी जगदंबा झोपी पावली, खेळ खंडोबा आटोपला, सर्व खेळ खल्लास झाला, लक्षात घ्या. मग नेमकं तुळजापूरमध्ये जे काही या ठिकाणी देवीच्या मूर्तीला झोपवून निद्रा दिल्या जातात त्या का? तर बघा, प्रत्येक देवस्थानची स्वतःची पूजा पद्धती असते, स्वतःची त्यांची एक प्रकारची दंडसंहिता असते की या दंडसंहितेनुसारच इथलचे कुळाचार झाले पाहिजे. तसं त्या ठिकाणी तुळजापूरच्या पुरातन काळापासून जी काही दंडसंहिता चालत आली, साधू संतांपासून, पुजारी वर्गापासून, ती याच पद्धतीची आहे की वर्षातून 3 वेळेला आई भवानीच्या मूर्तीला मंचकावरती झोपवलं पाहिजे. त्या ठिकाणी पलंगाचे मानकरी आहेत, पालखीचे मानकरी आहे, ते देवीला झोपण्यासाठीच खासपणे पलंग तयार करतात. ही माहिती आपण जुन्या एका व्हिडिओमध्ये बघितली सुद्धा. इथे महत्वाचा मुद्दा असा, तुळजापूर क्षेत्राची दंडसंहिता म्हणून आणि पूर्वापाड पिढी म्हणून, त्या ठिकाणची रीतिरिवाज म्हणून जगदंबेच्या मूळ मूर्तीला झोपवण्यात येतं. त्याचा अर्थ असा नाही की तुळजाभवानी खरोखर झोपी गेली. जगदंबा झोपी गेली तर आपल्याला कायमचं झोपावं लागेल, हे लक्षात घ्या. कारण स्वतः भगवान शिवानी सांगितलेलं आहे, महादेवानी सांगितलेलं आहे की शक्तीशिवाय मी स्वतः शव बनून राहतो. माझ्यामध्ये असणारा शिव हा फक्त शक्तीमुळे आहे. म्हणून जर शिवामधून शक्ती बाजूला गेली तर शिवाला सुद्धा अर्थ राहत नाही. जसं शरीरामधून आत्मा गेली तर शरीर निर्जीव बनेल, त्या पद्धतीनुसार जगदंबा जर लयाला गेली किंवा झोपी गेली तर संपूर्ण पृथ्वी त्या ठिकाणी बेचिराख होऊन जाईल. म्हणून जगदंबा झोपू शकत नाही, हे प्रथम लक्षात घ्यावं. तुळजापूरचा जो काही विधी आहे त्याला दंडसंहिता म्हणून आपण मान्यता द्यावी आणि त्याचा आदर सुद्धा करावा. परंतु तुळजापूर क्षेत्री सुद्धा जेव्हा जगदंबेला वर्षातून 3 वेळेला मोहनिद्रा असेल, श्रमनिद्रा असेल किंवा घोर निद्रा असेल, मंचकावर झोपवण्यात येतं, त्यावेळेला त्या पलंगावर सुद्धा तिचे दररोजचे नैमित्तिक उपचार केलेच जातात, नैवेद्य दाखवले जातात, आरती केली जाते, संभळ वाजवला जातो, दर्शनासाठी भक्तांची गर्दी सुरूच असते. देवीच्या नित्यसेवेमध्ये कुठलाही खंड नसतो आणि त्या ठिकाणी दर्शन सुद्धा बंद नसतं, दर्शन दररोज सुरूच असतं. फक्त ते आपल्याला जगदंबेच्या पलंगावर झोपलेल्या प्रतिमेचं घ्यावं लागतं. मग आपल्या घरामध्ये जर आपण पडदा लावला किंवा त्या ठिकाणी 4-5 दिवस पूजाच बंद ठेवली, हे कितपत योग्य आहे?
म्हणून मी सांगतो आपली नैमित्तिक पूजा जशी आहे तशीच सुरू करावी. आता काही जणांच्या घरांमध्ये पद्धत असेल किंवा आमच्या सासूपासून आमची सासू देवघर झाकायची किंवा आमची जुनी पिढी देवघर झाकायची, आम्ही जर नाही झाकलं तर आम्हाला काही फटका बसेल का किंवा आम्हाला भीती वाटते, आम्ही नवीन पद्धतीनुसार पूजा कशी सुरू करावी. अशा सर्वांनी त्या ठिकाणी जगदंबेला 2 विड्याची पानं, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी असा मानपान दक्षिणा आणि विडा ठेवावा. तिला हळद कुंकू लावावं, हातावरती पाणी घेऊन तिच्या समोर ते पाणी सोडावं आणि जगदंबेला सांगावं, हे जगदंबे, इतक्या दर पिढी तुझं देवघर आम्ही झाकून ठेवत आलो माझ्या सासूच्या काळापासून किंवा माझ्या आईवडिलांच्या काळापासून, परंतु आता मला तुझी पूजा ही दररोज करायची आहे. या वर्षीपासून मी तुझी पूजा विजयादशमीपासून म्हणजेच दसऱ्यापासून ते दररोजपणे कोजागिरीपर्यंत जशी मी रोज करतो किंवा जशी मी दररोज करते तशीच करणार आहे. तरीसुद्धा मला मान्यता देण्यात यावी असं म्हणून तो विडा ठेवा, हातावरून पाणी सोडा आणि दररोज खुशाल पूजा सुरू करा, काहीही वाईट होणार नाही. आता आणखीन एक विषय म्हणजे जशी काही दंडसंहिता तुळजापूर क्षेत्री आहे तशीच काही प्रमाणामध्ये ती ओडिसा राज्यामध्ये असणाऱ्या जगन्नाथपुरी दैवताच्या बाबतीत सुद्धा आहे. तिथे तर आज सुद्धा डॉक्टर बोलावून प्रभू जगन्नाथाचं हृदय चेकअप केलं जातं. टेटेस्कोप लावून प्रभू जगन्नाथ, त्या ठिकाणी बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्यांना तपासलं जातं आणि त्या ठिकाणी जगन्नाथ बिमार पडले असं जाहीर करतात तेव्हा त्यांना सुद्धा पलंगावरती झोपवण्यात येतं, त्यांना सुद्धा औषधाचा काढा त्या ठिकाणी प्रथमोपचार म्हणून देण्यात येतो. सांगायचा उद्देश असा आहे, मनुष्याने देवाला स्वतःच्या नियमामध्ये वाहून घेतलं. जशी आम्हाला झोप गरजेची तशीच ती जगन्नाथ प्रभूला किंवा प्रभू रामचंद्राला किंवा जगदंबेला गरजेची. या मानसिकतेमधून त्या ठिकाणी असणारी शेज आरती हा प्रकार मनुष्याने सुरू केला. प्रत्येक मोठ्या मंदिरामध्ये किंवा जागृत देवस्थानी दररोज रात्री देवाची किंवा देवीची शेज आरती करण्यात येते. शेज आरती म्हणजे काय? शेज म्हणजे पलंग आणि आरती म्हणजे देवाला झोपू घालण्यासाठी केलेली प्रार्थना, विनवणी, आर्तता. जसं की एक शेजारती अतिशय जास्त प्रसिद्ध आहे जी कोल्हापूर क्षेत्री सुद्धा गायली जाते आणि इतरही प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये गायली जाते. आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा इथे माझ्या घरामध्ये सुद्धा दररोज रात्री मी तीच शेजारती गाऊन जगदंबेला झोपवतो म्हणजे ही आमची श्रद्धा की जगदंबेची शेजारती झाली, जगदंबा झोपली. ती शेजारती अशी आहे, निद्रा कर्मंची तू जगदंबे, पालित भक्त कदंबे निद्रा कर्मंची. म्हणजे हे जगदंबे, सर्व भक्तजनांचं पालन करणारी अशी तू इच्छेचा कदंब आहेस, म्हणजे त्यांची इच्छा पुरवणारी जगदंबा आहेस, आशापूर्ती करणारी जगदंबा आहेस. तू मंचकावरती निद्रा घे. परंतु अशी शेजारती आम्ही म्हटल्यामुळे तिथे काही देवी खरोखरच झोपी जात नाही, कारण ती जर झोपी गेली तर आपल्यावर जर ती झोपी गेल्यानंतर काही संकट आलं ते कोण तारणार. जगदंबेला त्या ठिकाणी त्वरिता हे नाव आहे. तुळजाभवानी देवीचं खरं नाव म्हणजे त्वरिता शक्ती. आता त्वरिता शक्ती म्हणजे काय? जी भक्ताच्या हाकेवरती त्वरित धावून येते ती त्वरिता. त्वरित धावून आली म्हणून त्वरिता नाव प्राप्त झालं. मग जी भक्तासाठी त्वरित धाव घेते अशी जगदंबा कधी झोपी जाणं शक्य आहे का? ती दंडसंहिता आहे, तिचा आदर केला पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. पण आपापल्या घरी मात्र देवघरं झाकून ठेवू नये, देवपूजा बंद करू नये. देवाला जसं आपण दररोज नैवेद्य, देवाच्या मूर्तीला स्नान, आरती किंवा आपण एखादी पोथी वाचत असू, एखादा कवचाचा पाठ करत असू, एखादं स्तोत्र म्हणत असू, जशाला तसं त्या ठिकाणी दररोज सुरू करावं. ज्यांनी आत्तापर्यंत ही प्रथा पाळली नव्हती आणि त्यांना नवीन आता पूजा सुरू करायची इच्छा आहे, त्यांनी मी मगाशी सांगितल्या पद्धतीनुसार 2 विड्याची पानं, त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी ठेवून जगदंबेला विडा मानपान वाहून हातावरती पाणी सोडून संकल्प करावा आणि पूजापातीला सुरुवात करावी. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांना नक्कीच आवडला असेल अशी त्या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.